ओम श्री परशुरामाय नमः. नमस्कार, मी व्यंकटेश बेंडे. आजचे हे उघडे मनाचे बोलण्याचे विशेष कार्यक्रमाला गंगेनीरचे श्रीयुत सीताराम बापट हे आमचं मिळालं. त्यांना हे कार्यक्रमाला आम्ही येऊ. मामा, तुला हे कार्यक्रमाला स्वागत सुस्वागत. आज आमच्या वीक्षकांसाठी तुमचे अपार अनुभव असते जीवनात ते तुम्ही वाटून घेऊन तुमचं विनंती करीस. सुरू व्हायला मामा तू उज्जवलो मग हे परिसर हेच बघितली वडील हेच बघितली उद्दालेलो हे गंगेनीर तू आता जोड एकदा देशीला वडील बर अद्दीला एक 300 वर्ष अंतीला 300 वर्ष अद्दी पट्टी आम्ही बापट ना वंशू सेठ वडिलांचं नाव वडिलांचं मला कळलेले प्रकार गणपती भट्टू मग लक्ष्मण भट्टू दुसऱ्यानं गणपती भट्टू मग गोविंद भट्टू मग एक राम भट्टू म्हणी सलोख आहे मग दुसऱ्यानं लक्ष्मण भट्टू लक्ष्मण भट्टाला बाबा जो तिघ म्हणजे सीताराम भट्टू पद्मनाभ भट्टू आणि लक्ष्मण भट्टू म्हणजे ते तिघ जण माझे एक तिळवळकर एटा तिघही याची एक 25 एकर जागो एठाची वांटून घेऊन चाले एका काळावर 25 एकर जागो ते पद्मनाभ भट्टाला एक 4 जण बोडी आहे दोघी चेडी दोघ बोडी आहे बोड्यात एक मिल्लो एक चलो त्याला झाकुडी नाही या चेडींದ वेगळे मराठ्यांदा भस्मटा हरी एकल्याला दिवाळी मग ते उपरांत सीताराम भट्टाला वराडदाला झाकुडी नाही तो लवकर मेल्लो मग ती थोड्या काळू झाली मग पद्मनाभ भट्टाला झाकुडी झाली ते त्याला मध्य तिळवळकांतू बाळकृष्ण म्हणी सरोखे त्याला झाकुडी नाही तो एटाष्टी दूर एक 5 किलोमीटर कोप्पल म्हणीचे चहा जाऊन भेटलो तो मग तो एक आनंदू म्हणी म्हणतो बोड्यो तो खे मिळलो मग त्या चेडींना म्हणा पडा की मराठ्यांना एक हॉस्पिटल आठवल्यांना तिथे मग मध्य तिळवटका प्रकार मध्य दद्दाशी 2 जण म्हणे बाबा एक गोविंद भट्टू एक गणपती भट्टू म्हणे त्यांना बहिणीशी झालो एक सुंदरी एक रत्नावती एक सुशीला म्हणे त्यांना सुशीलाला देशीला देवली मग रत्नावतीला एठाची गंगेनीरांतूची पहिला घर त्या दिली मग सुंदर्याला एठा कोप्पल शेंडे महादेव भट्टू म्हणे त्याला देवल ते शेंडे महादेवांपैकी ते ईश्यापैकी एक नगेशू म्हणे म्हणतेलो एक बोडी होते मग बाकीचे कोणी काही नाही चेहरा म्हणे एठा येत नाही मग देव सांग देवकी म्हणे माळा देवालीचे डोंगरे त्यांना 3 जण बोडी शंकर डोंगरे विष्णू डोंगरे आनंद डोंगरे म्हणे पट्टण कल्याण त्या ईशा विष्णू डोंगरे मात्र सभेचं शंकर डोंगरे नाही तो आनंद डोंगरे म्हणे म्हणतलोय नाही त्यांच्या बाया कोसत का नाही मध्य तिळवटकाला नाही मग सुंदरी म्हणे म्हणतल्याला म्हणला एक नातूशी म्हणे सुंदर्याला चलो महादेव भट्टू म्हणे त्या तो बोड्यो रघुराम म्हणे त्या तो बोड्यो नागेशू म्हणे तोही उक्रटेन झाले हाय तर अशा उक्रटेन जागो घेऊन आम्ही दिलेलो एका काळावर तशा तो जागो विकून मी यार ही अगदी एठाची त्यांचो वराड मुंजो हे पुरा एठा गंगेनीराचे घरात झालं म्हणे आजोळा तेही केले ना मग तो रत्नावती म्हणे म्हणला तर एठाची गंगेनीरा दिलेली ती त्याला गंगेनीरा कोणापैकी ते कर्मरकारांना दिलेली सुशीला ती देशीला दमलंना देव केशव दामले म्हणे त्या त्यांपैकी 3 जण बोडी चालले मग 4-5 जण चेडी चालली तू एक का काही सोचे एक बोडियो गणेश म्हणे मग लक्ष्मण नाईक उमेशू केचे म्हणे कोणतं सर नाही सांगितलं बेंगळूर मग बेंगळूर कोणी लक्ष्मण काय कोणी उमेशू लक्ष्मण नाही असं म्हणे तो ब्रह्मा म्हणे म्हणताने ब्रह्मानंदू म्हणे तो एठाशा नाही तो तेगडा करतो घट्टावरी बेंगळुरां करतो तेगडाचे तो नोकरी करणे घेऊन नोकऱ्यावर कोणते नोकऱ्यावर म्हणे कोणतं नाही मला यशा नाही ईशा त्यांपैकी विष्णू डोंगरे शंकर डोंगरे त्यांचा संसार विष्णू डोंगरेला झाकुडी नाही
हो शंकर डोंगराला साथी एक ओढ्यो शंकर डोंगरे म्हणा त्याला 4 जण 4 जण गोड्या हा दोघी साईड ते त्यांपैकी एक ओढ्यो हा. घराशीच हा. आहे बाकी अवघे एकलो कॅम्प कोणचे हा. बेट्ट्यांचे व्यापार. इलाख्यान मग एकलो सगळ्या कॉलेज लेक्चर टाकायचं हो बाहेरच हाय कारण किती हे तुझं म्हणे हाय. हाली मला गुंतू नाही मग किती यशा तुमचे हे लाईन तांदा तुम्ही अण्णाची भाऊशी किती जण कोणाचे बोडी आहे तुम्ही तसा बे एटा गोविंद भट्टू आणि गणपती भट्टू म्हणे दोघं बोडी हाय कारण लक्ष्मण भट्टाला हा. ते लक्ष्मण भट्टाच्या बोडींपैकी ते गणपती भट्टाचा बोडी मे सीताराम भट्ट आम्ही बापट हा. गोविंद भट्टाला ढाकुनी नाही ते आमचा भारी हळे भारी मग्गांची बापट वंशू एका साधारण एका म्हणता ऐकी बांधतो का 200-300 वर्ष होंतेर का म्हण तुम्ही अण्णाची भाऊशी किती जण मे एकलोच एकलो. सीताराम भट्ट तुमचा आकाशी बेणीशी अथवा तसा मला आकाश बहिणी कोरेन नाही मी कलोच हो. मग तुम्ही उज्जवल्याने पुरा एठाच पड़ा मैं उपजलो एठा नो है हाँ. मैं मत जाजोड़ा उपजल अज्जोड़ांची उपजोनी एठाला मस्जिदी आईएसी त्यान मिळली लहानपणी रंगपणी मग एठाला हाणणी मध्ये मम्माईशी एठा हाणणी मला सोडीने कक्काला तकुडी नाही हा. एठात तो म्हणतो तू दादाशी म्हणे हाय लड्डाच मात्र त्यातला मध्ये लड्डाची आईएसी नागोबाई म्हणे साली ती साधारण एका 93 वर्षांना ते तुमचा पुरा पळावून घेतला आमला पळावून घ्यावे साली माझी काकीशी साली त्याला धाकुडी नाही नो का हा, गोविंद हा, भट्टाचा हा, हा. गोविंद भट्टाची बाయ్या को सत्यमामा ती मला पळावून घेसल तसा बाल्य एठात जाणं हाय. तुमचा विद्याभ्यासून काय चालू आहे? विद्याभ्यास आमच्याच गावान जाल म्हणे मे एठाची वठारान तू एकू पौरोही तू शिकवे म्हणे म्हणून एकू भटजी आयलो चलो म्हणा एक मग एक कन्नड शिकवे मालिठी पट्टणची एकू वास्तव भट्टू डोंगर आहे म्हणे डोंगर आहे तो पट्टणचो हा पट्टणचा डोंगर आहे हा कळ. तो थोड्या काळात तू चलो तेळीनं मला कन्नड विद्याभ्यास काही चलो मग टिंबो त्याला हिंदी ये चला ते टिंबो हिंदी असं नाही शिकायला मुंडा याचो हा एक कागदकार हा. व्यंकटेश भट्टू म्हणे चलो ओहो त्याचे पिल्ला घरा गोविंद कर्मरकार म्हणे कर्मरकार. त्याला शिकवण्यासाठी हो. हा नेटा ठेवून घेता नाही हो. त्यातला बे जाऊन ते पाचते टिंबो शिकवून घेतात टिंबो नागरा हिंदी मग टिंबो मंत्र रुद्रू मग पूजाचे मंत्र पूजा व ते पाचते शिकवून घेतात ग्रहकृत्याला हवसाल ना हा असताना शिकवून घेतात. घराण्याला एक चालवून घेऊन हाय जायला पूरा शिकवून हा. घेतात मग कन्नड अवघ अभ्यास पट्टणचो वास्तव मम्मा म्हणतो हा. तेळीनं टिंबो शिकायला मग एकू एठाची गोटा हुस्मार म्हणीसे हुस्मारान एकू कोट्यो अविताडू म्हणीसलो हा. ते अविताडू जब्बे खायवे करवे एन्या त्याला तो कोट्यो ब्राह्मण कळलं. त्याला एटा कोंकण्यांचं हाय ज्ञान बापा. जीवित नसतो चालेल. म्हणे एठाला विचारलं मग एठाला आयलो एठा एक थोडे काढू त्या जब्बे छता मी केलो मला एक ओदू बरा म्हणा सामान्य एक इंग्लिश बरं विचार नसते नाही हाय बापा. सामान्य एक अक्षर अभ्यासू इंग्लिशात एबीसीडी मग एक वाचतव असा गोठिंबो तळीन शिकेला तो मास्टर ते असा तुम्ही म्हणतो इस्कूला म्हणे गेले नाही असांची तुमचा शिक्षण झालं. शिक्षण झालं तुमचा- स्कूलला गेलो हा. होतो तर किती गेलो होतो उठतो काही 2 वर्ष गेलो 2 वर्ष एक येळणे म्हणे एका म्हणतात हा, हाय, हा. मग इंटरनेटला किती 6 महिने का काही गेलो मग जाणार नाही जायला तो ऐताल मास्टर म्हणे चलो हा 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 आता एक पुस्तक म्हणायचं तुला बदल इंग्लिश हा 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 कळा ते ते तू आवडतो शिकेल मग जास्त केलं एका होसमार राही एक कायसा तो एठा जब्बे खाई चाललो त्याला म्हणला ना ये म्हणे मग त्या जाम लाग थोडं काढू त्या गेलो हा. त्या आणखी मग नल्लीकारान तो स्कूल झाला ओपन झाला टिंबो मट्टे हा. हतुकला असं काय नोंद त्यावेळेस. त्या एकडो माझो फ्रेंड झालो त्या गोट्टाचो तो खेळला एठाला येसलो एक शीनाचारी तो म्हणतो बल्ले फोई बट्रे ಏನ್ಲ ಪೋಪೆ ಇರ್ಲ ಬಲೆ ಒಟ್ಟಿಗೂ ಹೋಯಿನಮ್ಮ ಏನ ಉರಿಯೇ ಅಂತ ಮಾಡ ಹೊಯ್ದ ಮನೆ ಸಾವಡಿನ ಮಾಡ ಟೇಸ್ಟ್ ಮಾಡಿ ನೆಲ್ಲಿಕಾರಲ್ಲ ಈಗೆಲ್ಲ ಅದೇ ಥೋಡೆ ಕಾಳು ನೆಲ್ಲಿಕಾರ ಏಳ್ನ ಕಾಕಿತ್ತ ताय तुझा हाय झाला आता ಒಟ್ಟು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ जनरल नॉलेज तुम्हाला मिळणार हाय. ते उपरांत तुमचा तुम्ही एटा ग्रहकृत्यांनी मग ग्रहकृत्य, हाय. ग्रहकृत्य. तुमचे ते काळांतू एटा इतला मोठा ग्रहकृत्य चालला कम्माचे कसे लभ्य झाले तेडल्या कम्माचे मस्त मिळासले हा 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 मस्त मिळासले त्यामुळे आमचं एक 10-20-25 एकर जागो आमचं मग वाडी झाली
जाली वाडी मठी नाही म्हणे उन्हात झाली मग मी केली कवाचो लावणी का केलं होता केली आणखी करायचे हा हा यप्पा हाय तेडला तसा हाय हाय काय मग उन्हा तेला पूरा कहोनी ಜಾನುವಾರು इत्यादी ता कसा सलाड पडा जानबारू तीने मेस्सीची म्हणे दुब्बत्यो एकटी ए मट्टी टिंबो म्हणे दुब्बतीनो रेड्डीशी मग 7-8 गाई सल्यो मग फाज्यो अंतो एका पंडीस पड्डे सले ए बोट्टुमा एटाची चावेनी सागवळी करणे भात हाणे ठेवणी ता पूरा गीम मला म्हणताना दब्बे चक्का तांदूळ कंडून करतानो मग कंडून करायचं ते सुरे तांदूळ निरावणी अंगणे कंडून करा सुरे एक 6 महिन्यांदा सल्ला मग एशा तुम्ही हेला वाड्याला होतो तुमचे गद्द्यांदाच होतो गोवरू कोण कोण तो तेडला आमच्या वाड्याला माझं 14 एकर जागो छे डोंगर मग वाडी मग केलो मतदानचा जागो असं आव पण ते जागेन तू पुरा कंडावटले मस्त फल्लो थलो 7-8 जण कमाच झाले ಕೆಲವಂದ ते नसले ಕೆಲವು सुंदर बावरी वेगळ्यांदा कॉन्ट्रॅक्ट देता कॉन्ट्रॅक्ट देवनी पल्लेला म्हणजे 1 रुपयाला 2 बारे तो काय 2 बारे पल्ले दोघांना 2-3 मी कॉन्ट्रॅक्ट देवता आणि घालावायचं किती बारे म्हणे त्या प्रकारे त्यांना पैसे देवत मग दादा ना पुरेसत नाही आम्ही 2च बारे घालावता 3 घालीत नाही 2च बारे घालावं म्हणू लागले तसांची थोडे काढू मुगरे टंकर महिन्या घालले तू गोवरू मस्त चलो तुमचे हेन तो ये मोठा एक हेन सला हाय मस्त गोर मसाले गोरू तसो खायला गोवर घ्यायचा ना पुरत नसतो करणे गोर मसावणी पुरत नसतो रसकट्टे वेरी हेड्डास्टे उस्माची रसकट्टे इदून तू अर्धा रसटे वेरी घ्यायचा ना त्याला एका लोऱ्या त्याला सांगून ठेवतो पण केंके गोरचे म्हणे तू समजून तू सांगाय गोराचे पैसे द्यायचं तुझ्या पैसे द्यायचं म्हणे सांगतो मळे तुमचं तेडला अव्वला मादरी कृषी तेडला मादरी मळे म्हणजे एकऱ्याला 4 बार म्हणे पडायच्या म्हणतात 1000 किलो जायला इतलं कड्डीचं ना मळे पडा अंगणी पुरा तेच वाटते मळे एका पाड्याची पुप्पणा इडी हे तू भरच नाही मग अगोडचीने पुरा हे अंगण तू मग वर्त घालतो ना म्हणे संदर्भात मग एशा ते मध्ये तुमचं अशा हे डेट ऑफ बर्थ नी ता टिंबो सांग डेट ऑफ बर्थ मे श्रावण आणतो आमचे हिंदू धर्मा म्हणे सप्तमी सप्तमी म्हणतात ते सप्तमला उपजाला लोक आहे सप्तम त्या दिसा उपजाला लो म्हणतात तरी उपजाला मध्ये अज्जोड आणतो मग चांटी एठाला हाळीन एठा मग मध्ये कक्कीला अशेने धक्कुडी नसलेलं मला पोसून म्हणतो एशा तुमचं मग वय किती जाणं एशा मला 83 वर्ष तिथला दिल 1 संवत्सराचं 1 राऊंड वेचून दुसऱ्या राऊंड समान ते उपरांत तुमचे ते का तुमला इतला वाडी साली एठा मस्त विषय असेल ते कारण तू चोरावी म्हणी नसली कशा ओटा चोरावी मस्त साली ओहो ती कंट्रोल करायला आणि तुमला कसं कंट्रोल करावेच साध्य नाही ते ना म्हणायचा नारळ होतो बोप्पाणाच होतो प्रत्येक चोरावीमुळे संगम प्रयोजन नाही म्हणे रत्ती उठून यांचे रोप्यांचे नारळ पडलेले चोराई काढलेले मला कळवली रत्ती 2 घंटे रत्तीला धावालेलो जान खर्च ना किता केला तरी ते निद्दाव झालंय आमदा कळलेला विषय सांगायचो मग एटा कोट्टी घाचा ना ते कोट्टी निद्दावतो ना मी मला कळचं ना त्यांना कोयची का दंडो घेऊन जातो ना इतना ते धावच माझो कक्काशी गोविंद भट्टू तेचे काळान तू 40 ರೂಪಾಯಿಯಂತೂ एटा ಬೆಟ್ಟದಿದ್ದಂತ खेळलेली ना म्हणसलो माथा मग तसांचे थोडे काळान तू देवनी मग मध्य काळा म्हणताना ते टिंबो का गेलो ना तो म्हणतारो झालो मग मेची बेट्टे विकी सांगता तुम्ही हय म्हणे
मग टिंबो जाग होय मग मट्टो हय केलो हय अशी अधिक झाली हय कृषी अधिक जाले जाग होचे मग वाचो लावणे अधिक केल्यो मग तुमचं हे तू तुमचं एक प्रवृत्ती म्हणी हे अशा वृत्ती झाली हे पुढे जाऊन तुमचं एक प्रवृत्ती म्हणी काय तरी वेगळ्यो सांगा एक हां ते उद्योग हवो म्हणी म्हणून न्हय हय, पण कळलं. शिक्षण जाण्याचं मला हय, ते कळलं. ते म्हणजे हां मी कशी बांधत ओ बेरू हाडब्याचा हय हय मध्यान हां हां कशी बांधत ओ हो हो मग गुलाबिंदाने हां जॉईंट कशी हां 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 मला एका मध्यावरी 2-3 नमुन्यांची पुन्हा येवायची पुन्हा येवायचं हां सारखं हां ए का टिंबो तंत्रज्ञान तुमचं चला टिंबो सांगा हां हां मग तंत्रज्ञान म्हळे हां सर्व विषयाचा ಕೆಲವು फिटिंग्स हां हां वेल्ड हां असं सुद्धा करतो संदर्भोचित कळलं तुमदा तंत्रज्ञानाचा माहितीचा ಕೊರತೆ जावं म्हणजे तेडलाची एशा पडा इंजिनियर म्हणसा तसं हायवेचो म्हणजे तू टॉप स्टेक म्हणतो म्हणे आत्मा सांगायचं मला तुम्ही काय नसन तुम्ही तसं म्हणजे आत्मा सांगायचं मी किती हमतो म्हणे सांगावं नाही म्हणे असं पण एक तुम्ही असे सल्ले एक लेखाला बोला केला म्हणता हे कृषी हे उरलं नाही म्हणे तुम्ही जासाल हे कोणा तरी विकून जासाल तसं आजीचे दाकुटे बाळांना पुरा हे जाणं असं अव्वल एक मग्गांचा एक विषय उरून गेलो घराण्याचं एक नाव एक उरून गेलं तर एक लेखाला बोल एक लेखाला असा विषय म्हणतो हे वाघ तुम्ही म्हणे हे रानाचे बुडान तू म्हणा सांगता रान त्यांचं आणि काहीतरी इतली गोरव असाल तुम्ही भाग्यांचा बरंच इतकंही हायवे साध्यच म्हणा एठा घराचे दाराचे हेंटी देण्याचे वाघिना संध्याचा जो आजोबाशी संध्या करीत चलो एका काळात कक्काशी संध्या करीत चलो जे वेळा सुणीसनी हे क्रम कसं म्हणे म्हणलं ते वाघू बल्प नाही म्हणे वाघू चिरते म्हणे म्हणतात ते आयलं तर सुणी भुंकीत नाही त्यांनाही भय बाकी डुक्कर न्याय ते हाय वाघांना नाही तो मग वाघू धावत अंगणंटी नाही तिथला जोरीन मग गोरवांना काहीतरी बाधा असली का हेला गोरवांना बाधा असेल पडा एठासने अंबटने घेऊन ते पिल्ला डुग्गोरचे ते डुग्गर अंबट चालवतो गोरवा राखणे म्हणी चालले हाय गोरवा राखणे म्हणी ते अंबटने घेऊन मला संदासना मला 5 तास ओढल्यानंतर संदासना येवायची संदासना अंबटने घेऊन येता सुरू पडा आहे की मला चित्ताळी म्हणे गाय अड्डी चित्ताळी अतंड पदार्थ झाला त्याला नाव चित्ताळी म्हणे खेळी झाली तसले पड्ड्याला घेऊन फजाड होय का पडायचं मला संदासना साधारण 5-6 घंटे वापस येता सुरू बाकी मग गंटे ಒಟ್ಟು ಲಿಕ್ಕ ಪಾಲ್ದಾನೆ त्याला आहार हो म्हणतात होंगून जायचं ಎಲ್ಲಂಜಿ ಒಟ್ಟು हे त्या तळांचे रानाचे त्या तो भेटलेलं कोणतून नाही तो ते डोंगर आणि हे डोंगराला येवायचो अंबडणी घेऊन वाटायचं त्याने त्या अंबडणी डोंगराला हाडवायचं सांग एशा तुमचं ते काळात हे एकदम कोंपवण असतं तेडला असतं लेखीनं म्हणतो नाही तरी हय म्हणे बसचा काही येत नव्हतं कशी व्यवस्था जे काळाला म्हणताना जाणं दोन्ही बस जाणे एक हनुमानाने एक वेस्ट कोस्ट म्हण मग एक सुरेंद्र म्हणे झालो तेच दुपारी उपरांत त्याचा हेवाचा दोन्ही ट्रिप मारचलो नारायवेरी मात्र बेस्ट कोस्ट गुरुवांकेरे मी जायचो बेलतांगडी जाणार तो गुरुवांकेरे मग हो हनुमानाचो नारायवेरी जातो 2-4 ट्रिप मारचलो वापस तो उडपीट येवायचो त्यांचा हनुमान बसता त्यांचा गॅरेज त्यांची कंपनी उडपान मग तुमचे असे व्यवहार आणि पुरेसे भेटते का नाही सामान हाडवायचं हे कॅन्टी सामान पळा आमचे मला एठा आमचा मला एठा 2 घरांचे बाकी मापड्यांना चालेल भेटते आता नाका लोकांचं आम्ही व्यापारी चालेल
व्यापारी घरोघर व्यापारी येऊन बेट्टे सक्का म्हणे विचारत आम्ही दारांत देवायचे नाही ते सदेन नाही मग म्हणे म्हणावायचा असं सांगा मग देसा नाही मग मग अगं मोठे मोठे मापले व्यापारी येऊन लागले एकाला चपडावून एकाला मग कोंकणी येता कोसमार म्हण म्हणवायच्या म्हणे कोंकण चलो तोही घेचल पण एटा आम्ही गोटा दे नतो दूरचंदा बोला रेटा मिळावा म्हणे म्हणून तसं करतो मग तुम्ही सामान्य हाडवत ग्रहकृत्याला होता सामान्य अगदी एक मी साधारण एक 10-20 वर्ष हस्तवरी मी यार म्हणे म्हणून मी यार एक सुब्राय कामत म्हणे चलो तो कोंकण तेली ना आमदा सामान देवायचा ते मग एक अंगडी झाली अचूत काम ती म्हणे तेली ना बिट्टे देवायचे सामान नाही तो भोवनी व्यापार करतो हे सुब्राय काम ती पाठी पुरा सामान तेडला तुमदा 8 वर्षांची तांदूळांचा रेट सुरूला तुमचे त्यातला सुरे तांदूळांदा साधारण 27-28 ಸಲ ಮಧ್ಯ ತಿಳುವಳಿಕೆ ಮಗ ಉಗ್ಡೆಂದ ಸಾಧಾರಣ 17-18 ಅವರ ಸುರೇಶ್ ಅಂದುಳ ಜೀರ್ಸಾಲೆ ಅವರ ಮಸ್ಕತ್ತಿ राजा कायमे मणी त्यातला चालला त्यांना टिंब एका ग्रुप अधिक मग गोड अथवा साखर असा विषय गोड ते पडा आमना सामान निंतलो से सुप्राय कामत मी यारतो तोची आमना हानी देतो म्हळे हा तेथं ना एक आड अंशाने केलो त्या काम करणे त्यांनी म्हणजे केंद्र आहे माळ दुर्गा नाही माळाला तेल्लारू असं केलं केलं काय गोटा गोटा तो अलंकार म्हणजे ववनी धाडचलो एठाला यायचं नाही त्यांना थरते त्याला देवाचे बेट्टे दिले तरी ते त्यांना तूक करणे ते दिलं ते तो त्या फट्टी करतो मग आम्ही जाऊन एक पत्रक मग तेडलासे काळांतू ही जंबारांनी हवी सुरूला ती कशी झाली एक लहान लहान विषय घरांची एठा आमचे एठा घराशींच्या येची कसानी फंक्शन घराशी मला महारुद्रू समिता म्हणून कस कसले हो हवन इत्यादी एठा जाण मग मला महारुद्रू मला सदार नाही का 18-19 ವರ್ಷಾತು महारुद्रू झालं महारुद्र अभिषेक म्हणजे काशान जाऊन तीर्थ आणणे सुद्धा माझे काका ना जोगळेकार सगळे मनुष्यांना हाडवून एक महिनो अभिषेकू समाराधन पुरा झाला तेडला पुरोहित म्हळे जो एठा गोकर्णी ठेव सले मोकेंकेंटी दुर्गीठी सांगा दुर्गांतो हैपाजेचो मग हैपाजे गणपती फाटक हाय 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 गोखलेंडाचे असं नाही अवघा ते सारे अवघे गो त्या एक भास्कोरू म्हणे चलो एक पुरोहित तो कोणा तरी सांगायचो माळी सांगायचो ना बर्वे नारायण म्हणे चलो त्याला खेळला येण्या कुंट बरबो म्हणे त्याला एक म्हणावाचा तो माळीची चाललो तू चलो एठाला चाललो होतो म्हणजे ठांतली वाटच आहे उकरट जात नाही तो काळनटवा जावणे एक ओढा वाटच आहे आम्ही मला मी गेलो होतो सीधा त्या जायचं जाऊन नाही मिळत आहे बट्टी नाही चौकी चौकी नाही ती कडारी का हय कडारी ठेव कडाऱ्याची नई के त्या फोसोट्टू आणि म्हणवाच्या आणि जॉईंटच होती बेट्ट्यांचा तूक आणि करा तर कसा कोणते हिंदू किलो कसा म्हणे म्हणला ते तर हाती ना तूक करणे देवायचं एक पंचेरू नाही तर एका दडेला 2 पंचेर 4 दडे घालतात क्षणी एक माणू माणू म्हणे 13 किलो हाय असा मग भारा खंडी
भारू म्हणा ते 200 ಹಾಯ್ ಕಿಲೋ ಹೈ ಒಮ್ಮ 225 ಹಾಯ್ 250 250 एक मण हे भारू आहे ಭಾರು 50 हां हां मला 20 मण म्हणताना एक खंडी हां 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 आधी तुझा स्केल निनतना हाय कळलं असा तूक करणे देवाचं झालंय एठा तुम्ही अशा एठा किती भेटते मॅक्झिमम तुमचे हेंतू विकेले होती रक्षा पडा हे क्रिशांतू मे एटा मध्य काळांतू हां मस्त मध्य एपडा मत एटा बागायचं वाड्याचं हां अशा मे अधिक केलेल्यांतू एक 60-65 क्विंटाल वरी झाले हो हो म्हळ्यार तिनी पाडे म्हळ्यार एक पाडो टिंबता एकदा म्हणा अधिक उणे एक सारको पाडे हवसले मिळसले मला मी खम्माचें तंतून बिचारावर कितें रे पण वाडी आमकां कशें दिता एक सहज बोलला ते म्हणा पाडे करताले ना कसो से ತೊಂದರೆ नाही म्हळ्यार माझो दादा तो टिमो वेगळो असो जालो गोंतूसाना जाला पण तेचो अण्णा अशी गोविंद भट्टू म्हणे तो अव्वल इस्पीड खेळतलो इस्पीड म्हळ्यार के इस्पीड म्हणे मळलेल्या म्हणे आसलो रेडी रेडी म्हळ्यार माळ दुर्ग हेन्ना चिल्लरे गांवांत त्याला राती दिवस एकाची म्हळ्यार बायकातून सांगत नाही सांगोनी सांगत नाही अधिक बरोबर माळांत हय मामुलीचं मग एशा पळा तुमदा वधूनी पळायली ताके मग वराडके जाणं कसं जाणं कितने वर्षाला जाणं तो कठीण पळा मला वधू पळालेली म्हणजे मम्मानशी गोखले नावळे पळालेली 2-4 पळावले मला सुमार पळावलो तें तू चेड म्हणला ना आता कृष्णण्णा आसा ना चेड रे तुला हायवेची लग्न सर 10-15 वर्षांची म्हणे म्हणला ना मी त्यातला मला 21 मग इतले लग्न प्राया वर्षा करवायचा मला एठा जेवणच नाही सो तू म्हणे त्या काकान अशें म्हणला ना तसं 21 वर्ष ते प्रायावरी बऱ्याच जाण जोशी अंडाची वधू झाली याच्या तेंपैकी तुमच्या भावाशी कोण कोण मिळतात टिंब सांगा परिचय पण हांव घेस होती त्यांच्या टिंब एक शंकर जोशी एक विष्णू जोशी तो इंग्लंडान मोठो डाक्टर तो मग उमेश जोशी त्याला वाडीचे मग रमेश जोशी म्हणे तो घराशी हांव करणे घेऊन जाय रमेश जोशी तो घराशी मग आनंद जोशी म्हणे तो तेगदा स्टेशनची एक जागोच आहे घराशी गोठा त्याच आहे मग मेहवणी अशी तुमच्यो पण माझी मेहवणीशी माझी बाय्याको नोंदता दोघी तुमचं मेहवणी मेहवण्याचं बघ्य आहे एक कोच्ची सीताराम फडके म्हणे माळांतू तेरा देवळी मग एक कधी गंगा म्हणे त्याला बेंगळुरा देवळी बेंगळुरान मग एक माळा असं त्याची विलेवारी झाली तुमदा तू किती जाणां धाकुटी पण मला धाकुटे तेंपैकी मला धाकुटे पण गणेशू लक्ष्मणू प्रभाकरू मग हो मी किती म्हणला हय इतलाच गणेशू लक्ष्मणूनी प्रभाकरू तीग ठीक आहे लक्ष्मण म्हळ्यार होची हय कळ्ळें मग धूव अशी किती जाणी धूव अशी दोघी केंके देवली ती एक ही एटा देवली हुबळी आहे एक ही एटा काटला देवली परवा आता वराडनी जानो गौजी ते उपरांत त्यांना पूरा संसार से पूरा व्यवस्थित त्यांना पूरा ग्रह करते पूरा मांडून देवा ने भारी सोदूनी म्हणजे चेडीला अब्बल बरो मिळवो म्हणावयासाठी भारी वानो हे पुणा जिंके गेलो मग ते संदर्भावरी मतलब त्या चेडीचो अदृष्ट मोठो बँकाचो स्टेट बँकाचो नोकर मिळलो
हा हा. अज्जी त्यांना सांभाळायचे बेकाचे वेगळे बँकांचे नाही कळलं 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 स्टेट बँकाचे नोकराला अज्जी अव्वल ठिकाणी अव्वल ठिकाणी म्हणजे पुरा सेटल झाली हय. क्लीन असेल मग अद्दी अद्दी पडा हे दळपाला आणि तुमदा कर्ण देवाला आणि येसाला पडा तेंदा वापस आता कसं नाव का देश आगोडला दली ಭಾರಿ ಇತ್ತೆ ಅವ್ಗೆ ವಿಷಯ ಮೇಲೆ ಭಾರಿ ಗಮ್ಮತ್ತೆ ಹಾ ಅಂದ ದಳೀಪ ಸಾಮಾನ್ಯ ಮಟ್ಟು पैसे देवनी म्हणे नाही हा. आमचा एटा पणास मस्त झालं पणास म्हळे लोडू घटला अयो. त्यातला ह्यो अठ्ठिळो म्हणे हा. अठ्ठिळो देसानो हा 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 म्हणे त्यांचा लेख असा आदीला एक भारेला हा अर्ध शेर वाटिळो हा हा अशो अशो तर नाही द्यायचो ते तू मागीन पुढे हाय तो विषय होता. हाय. हाय. दुर्बळ काय म्हणे हाय. तशी साली हा मग हे घरे सांगला म्हणे हा, हा. घरे सांगला ते तू एक बदक अशी द्यायची एक भारेला हा हा एका बाजूला असं द्यायचं हा घरे सांगला हा मग अर्जंटाचंदा हा ಕೆಲವು हा ह्यो अठ्ठिळो हा शिजवून हा सुकवून ठेवायचो हा हांटाण्या म्हणे आणताने तेव्हा देवायचो असं असं सांगा असं तो दळी पाच साली तरी सामान्य झाली पाच साली हाय बहुतेक झाली तुम्हाला दळी पण मस्त लागली सर म्हणजे त्यातला कामाधंदा हाय मस्त विषय गम्माचंदा এটা आनंदम नाही का? बातुकाला उणं हा, मला उणं. हेन्याच होती हा हा ते हा काम करते त्यांच्या घरात हा त्यातला आम्ही जेवण दूरची खाण्यासाठी मौन असं. दूरची स्पेशल काही तरी सांगते ती मग दूरची हा. येऊन करावं तर पण भारी विषय होतो कळलं, हा. तेडला से कामाचं तसं आईलेंदा आणि किती सांभाळ असा पण मध्य काळांतू अधिक म्हणला तर 5 रुपये मग 2 अडीच 3 नित्यावळची हा हा मामूली याच्या मी घराने बांधितलं ना 12 रुपये आचारी हो हो हा किलो अंदाज तू उन्हाचा उन्हाचा. 8 रुपये त्याचा असिस्टंट आणला पुढे हाय हा हा अधिक म्हणला तर 12 तू 10 जण आचारीच आहे हे 3 महिने बांधित 3 महिने हा जेवण नाही मिळालं ना मला सर हवा म्हणे गाडी येणार सर दिस हाय रुखाडी वाचना आ गोटी पुरा रूख चीरने 7 जण रूख चिरप्पी झाले तर म्हणा नेवे कोणतू नाही घराची हा 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 घराची चेरने पुरा रेडी करून ठेवलं सुरू केला मग त्यांची आचारी 10 जण झाले ते रोखी सुडी घालताले केलं चिरताले असं नाही वेगळं म्हणत झाले तेडला सोकाळ हाय कोणत्या तरी उन्हा नाही मग तुम्ही संघ संस्था असं म्हणून बाहेरल्या कोणत्या तरी तो तोडगी सांग घेतलेला काय तसं पण हा संघ समजता म्हणे म्हणला तर हा एक यक्षगान असं हो हो याच्यात ना दिसच यंत्रांची त्या अंगडीशी हा एक कटोण असे हा हा तर आधी यक्षगान मंदिर तुम्हाला पद म्हणावे मर्तू बोलावे असं नाही याव का म्हणे का बांधितलं होता सार्वजनिकांचे पैसे उठवर मग थोडे मला त्याचे अध्यक्ष अमित झाले मला याच्यात म्हणतो कक्काशी ओल अर्थ झाली हा तसा हा हा तेच इंटरेस्ट आणतो त्याचंही मग वेगळे इंटरेस्ट ओट्टू मिळले ओट्टू मिळवणे समान मनस त्याला पैसे घालणे उणे झाला याला मग वेगळं देवळीचे ट्रस्टी काहीतरी तसं सांगू काहीतरी पण तोही मी हा एक 4 वर्षांत हा नारावी सूर्यनारायण देवस्थान असे हा ते तो ट्रस्टी सांगू म्हणायचा असेला मी ಒಪ್ಪವತ್ नसलो कळलं कळलं त्याला चीटी झाली हा एक ಕೆಲವು ಮುಖ್ಯ ಜನ नाव चीटी झाली तिथं माझं योग मग एक 4 वर्ष पडायला मग पण मला सावळ सर सुटलो तर पुढे तर म्हटली जबाबदारी मग चौकटदारांचं चौकट वाईट पण माझे हातांतीन पैसे मग कमिट्यांनी ओटू करला फंड म्हणजे असे तर मला आणि मग तो बँकान घालला होता मग जायचं आहे एंडोमेंटाला माझे हातची केलो मला हविष्याने कम्म आता ते पैसे पुरत नसले काय तिथलं काम हे नव्हतं कलेक्शन मला नॉईस त्या नॉईस गुंडे कातळी ह्या समान करावं तसं आता करबाब हंतही नाही तर मीटिंग पास करणे तर हंतही नाही
मोठा कामाला मिटिंगान पास करावा रन्ना विषय हा नाही म्हणजे मी मला हौसला मेची पैसे घाल नाही करावं त्याला पुढे कम्माचं त्यांचं मी म्हणत नसला बटरू बत्ते म्हणजे एक संदर्भांचा मला उन्हे झालं एवढा 4 दिवस त्यांचं कम्माचं नसू ना येऊन अशा आजी जाणार तरी मी गेलो नव्हता सीताराम बटरू बत्ते तर उरलाच आहे मला एक सार्वजनिक जेवण म्हणे ना इडी मला कोणती ग्रामा म्हणे नाही फुल्लो जेवणा म्हणे ना सार्वजनिक हायला करूया मला मीटिंग नाही पास करतो सार्वजनिक जेवण जेवण आणतो मुख्य मनुष्य एक जैनाला केलो तर तेराच होता छान गोष्ट ಎರಡನೇ ಮೇದಾನ ತಮ್ಮ ಎರಡನೇ ವಾರ ದಾರಣ ಆಯ್ತು ತ್ಯಾ ಕರ್ಬೋಬೇಡ तो म्हणतो बटुळले यार पूरा फणले माहिती तेळीम म्हणा आता मी आता खरवायचं कुंकेंटी पात्र ಹೊಸ್ಕೊತದೆ ಹಂಡೆ ಹೀರಿ ಹೈ ಹಾಡವನು का त्यांचे भाडं देवा मी मग केलो अवघ त्या लेखासनी पात्र झाली त्या पुरत नाही मग त्यांना हौशने पात्र हाडेनी ते करो त्यांचा मनुष्य घेऊन सीधा उठपा धावणी स्पेशल हावनी मी हाडेन एक ते काढा तू एक 50,000 रुपये मोठा मोबाईल हाय मग काय घेता मोठे मोठे हंडे सत्य आहे का मुडो जाण सेट तुम्ही आज ते विकी येतात ते हिरी करा तसा नाही काय मला नाव सुद्धा ठेवायचं मला कसं हाय कसं आठवलाय मला आता बोला नसला आधी तुमचं अति जालतो को भट्टू सर एक कुप्पण भट्टू मग को रंग भट्टू ते उपरांत पद्मनाभ भट्टू म्हणजे ताई पद्मनाभ भट्टू हायवा होते ओट हायवा म्हणजे तो म्हणे सार्वजनिकांतू मिळून चाललो तो नाटकाला ते म्हणते मग भूतांना संगबाई अवघे राहून चालवतो ಕೆಲವು ಜೊತೆ ಇಷ್ಟ ಸೊಸತಿ ಮೊನ್ನೆ ಓಟ घालताना तो आयलो पद्मनाभ भट्टू हैराव म्हणून त्याला काय तशा तेचो संसार म्हणे अप्पू भट्टूच त्याचो बोड्यो मग मध्याच्या येतात एक कुप्पण भट्टाचो बोड्यो रंगभट्टू म्हणून एक चलो अति झालं मग ते उपरांत तो कुप्पण भट्टूचे आधी मग कुप्पण भट्टू मेल्लो त्याचो बोड्यो रंगभट्टू उपरांत नाही मग हेच झालं ते मध्ये तुमचा इथला जानवर वेठा एक गोशाला म्हणा शिसाली ते मध्ये तुम्ही रेड्डेनी पोस्टी सांगता ती एक कथा हमें रेड्डे मध्ये कंबळा नेण्यासाठी मी पुस्तकाचं नव्हे पैशांचे म्हणजे रेड्ड्यांचे म्हणजे कंबळा जायचे रेड्डे खरे ते रेट होई निस्ते पुसून प्रयोजन नाही एकसारखे हवे त्यांचा लेखच आहे ईत येतारो ईत उद्दो म्हणे न्याव का त्याच्या चार फरवान तो ठरलेलेच रेड्डे अबोल रेट मिळत तुम्ही ते रेड्डे कसे रेडी करीन मला मला केलो आमचे ह्याचे मेशीन पड्डू का रेड्डू का म्हणा त्यांना हायवेचं चालना त्या जॉईंट करावायचा आधी कोणा सांगा तर विकावायचा त्याला अबोल डिमांड अबोल सांगा मला एका रेड्डो तेड्ला ಎಂಟುನೂರು ಸಾವಿರ मोठा मोबाईल डिमांड बजगोळी कंबळाला मेष म्हणला तर सुरू असे कंबोळू सुरू म्हणता मध्ये जिथलेल्या रेड्डू कांची मेटला घेतला हे कंबोळ झाली एक बजगोळी मग जोडलाल म्हणजे त्या पेरल केशी जोडलाल नेललाल मग चिल्लर अवघे कंबोळ झाले नव्ह काय मामूली हे मेटलाच मला बेल्लीचा बंगाराचा मिळाचा धर्मसाम्राज्य मला मस्त परिचय असतो बरं इरणाला इरलो खडापुडी वाटतंय म्हणे म्हणला
मग एला चिंक्रोनी सलो आवगे एक अंतुमेरो आवगे सारे खेलो आवगे तेंकार म्हणजे एक सिद्धो तेंकार म्हणजे ओठेला धाडियाले तुमची पळा इतली मोठी वाडी तुम्ही करीत हाय. हे की पाण्याची व्यवस्था हवी व्हायची हाय. आधी कसे पावस झाले त्या पाणी केट पावस झाले तरी आगोठी झाले हा मग काही निम्मा हाय, हाय. पावस नाही हाय, हा. ना काही ते एठा रन्ना तू पाणी से हा. अशा आजी सेता वाहवेचं पाणी होय म्हळे आधी पाणी नसतं हा. नसतंच हो. म्हळे सामान्य शिवरात्री म्हणतात बंद. ना तणी बांधून ठेवायची केलो हा. ते तू झुरून आईनं हलताय का तळ करावं ते तू जमा करणारं पाणी डाबायचं 2-3 दिवसांनी दादा हा. असं ना म्हणी सांगा पण ऐकलं त्यांना किती काळ म्हणे चालले र हाय, हाय. असं मला सावडू नका म्हणणे किती खेळला तर खेळू आणि बोरवरला काढली हा हा ऐकिवच हा. त्या काढली खेळ त्या काढली त्या मिळला ना ऐके केलो आणि मिळला असं नाही म्हणे पळाव्याला मग म्हणे म्हणला मला एक बोरवर काढतो घराचं सांगच आहे म्हणलं पोसावरच आहे 25,000 40,000 गेले. मिळायचं गल्ल्याची हाय, हाय. हिचा हा तू म्हणे बोरवेल का बोरवेल काढी त्यांना एसायचे हा, एक 60 फीट का हा कैसा शाट तो नाही मला हा. तिथून तूच पाणी मिळालं इथं त्यांना असं सावडीनं मला एवढा मोठा विस्तीर्ण आणतो एका बोरवेला 5 हेर काय हाय. हय नाही म्हणलं मग एक काढी ते तू हा व्हायची मग आडान मिळाला 2 बेर बोरवेल आयनी मिळणार आणि तो पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आहे पण रन्नाचा पाणीच आहे पडा पन्हाळ्याचा तोची बांधोनी ओड्डा बेसन सांग ना वाड्या एका काळात एका काळात तोशा काय आमदार हवं इथला पाणी होय कोण त्यालाही तोंडला नाही नानंदा तेला हेला नॅचरल पाणी हाय जरचा पाणी मला मग गुंडेचे बुडांची येते सुकत नाही मला कळलाय माझे आठवण तो सुखलेला नाही येता आधी सुरू टिंब त्यांचे दूरची यंता पट्टाराची हा, ओढणी घ्यायचा ना ओढणी. त्याला खिचं कर ना एका नाही म्हणणे त्याला तू पैप घाललंय ओढ चला हाय इथलं ना तुला तर ओढून सुखत नाही म्हणे तिला पेंटाला गेलो PVC पैप एक 1000 फीटाचे पैप आलेले तिथले हाडवून वेरी व्यवस्थित ते पाणी येतं तर अठावेरी एटा वेरी दुःखावर म्हणे कोणते हे नाही अद्यानी एशानी म्हळे एक नोव्हेंबर डिसेंबर अव्वल एटा पोफळा काढवायच्या समयला भारी पावस होती समस्या आसली पोफळा सुखावला एशा गुड असती ते काळान तुनी असं ना विपर्यास चलो का काहीतरी मार्गशिरान तू पोपळा कड्डव्याची म्हणून मार्गशीर षष्ठी म्हणताना सुरुवात कोयलू कड्डव्याचो त्यातला सुब्रह्मण्य षष्ठी राबते पाऊस आहे भारी पाऊस म्हणजे पाऊस उच्च दोन्ही जास्त म्हणजे पाणी पाडो करावं थांबवलं पोपळला जायवेच साध्य नाही तिथं का किती करतो ना माळा आंबेल्या घालावायची पोपळा हो माळा आंबेल्या घालावायची मग ती चिंपून केलो निव आंबेल्या असे पुरा केलो टांगून ठेवायची असं आणि अवघड करतो असं एक अनुभव केलेलो ಒಟ್ಟು ಓವರಾಲ್ ಅಸೆ ಪಾವಸ अधिकुणे हंसले का तिला पावसच नाही कसले पावसच आमदा आधी त्या जाऊन याचं उखाणाचं आहे म्हणून नंतर ओलो अवणीचे असं सांग आईला पण लागायला ಒಟ್ಟು ಯಶ तुमचे लन्नपणीनी आजीला ಒಟ್ಟು पळायनंतर परिस्थिती वातावरण सोतू ಒಟ್ಟು मनुष्यांचं नडवळिके सोतू हेंतू आवगेन तुमना कसं सावडस पळायला भिन्नता बरं भिन्न असे मला आजीला मनुष्य एक सत्याचा प्रामाणिकता यशा प्रामाणिका थलेली मनुष्य किती कोणते का 100 आणते काय 10 लेख करी आधी तसं नव्हे एक प्रामाणिकाची मनुष्य एक तुंबत्तू काही हत्तू सेरची मोकपटाची नाही ते शिक्षलेली तेडल्या पद्धत अविद्यावंतच मस्त हलनी यश मस्त विद्यावंत झाली होती तसले आणि हे असं हईवेला किती कारण म्हणे तुमचा सावड ते लई बरे बुद्धिवंत झाले म्हळे मस्त नमुनेंच्या विद्या गुंतू झालेले झाले म्हळे मी म्हणला कृषी व्यवहारांतू कृषी बांधून अवघ पैसो करताले झाले पण अवघे आंब्याचे रूख अवघे कृषी बांधून हाडियल पंडित ಒಕ್ಕಾತ त्यांनी ಒಕ್ಕಾತ ಕೆಲವೊಂದು ವಿಷಯ ಎಲ್ಲ ಮಾರಾಯ್ತಾ ಕೊಳ್ಳೆಲಾಸೆ म्हळे नाही करीतो एक शेट्टी झालो तो टाकेटला येत झालो त्याच्यात मी विचारतो सांगा सर इंच्या बटर मग मी आणतो एक भस्मादी
हा हे एक ನರಸಿಂಹ ಕಾಮತ್ ಮಣಿ ಕೊಂಕಣ ಅಂತಾರ ಟೆಂಬು ಮಧ್ಯ ತಿಳುವಳಿಕೆ ತೋ ಹೆಸರು ಪೇರ್ಲ ಅದು ಹೀಗೆ ಬಟ್ಟರೆ ಅದು ಹಾಗೆ ಬಟ್ಟರೆ ನೋಡಿ ಇದು ಪ್ರವಾಳ ಇದು ಆ ಭಸ್ಮ ಇದು ಈ ಭಸ್ಮ ಮಾಡಿ ರೆಡಿ ಕಣ್ಣಿ ಇದು ಇದಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ ಅದು ಅದಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ ಮಾಡಿದೆ ಮಸ್ತ ಸಲ ವಿಚಾರದಂತೆಲ್ಲ ಸುಧಾ ಮಳ एक म्हणा त्याचा हेकळ काशी तेलो ओक्काचा विशाला देवाची ओक्काचा सुद्धा ते मनुष्य एटा थल्ले वेल मी सुद्धा मंत्र त्याला नुसतं ओक्काचा नाही तडे बंद मंत्र ಮೂಲಕ तडे बंद चल ना अच्छा ना अद्यादिनी अशा तसा विषय जंतू चावीन लिखे असं अपाय झालो खे म्हणावते मस्त मस्त विषयात नाही मस्तच त्या डोंगरावर गेलो त्या खेमक जाणं त्या तमक जाणं त्याच्या किसानाचं कोणतं तुला शाखा मला तई कळावलं एवशा ए एवटींचं बोलला ना आता नवीलू मस्त ती साली का नवीलू ती हे सानी गरुडा मळ्या हा ते मोठे मोठे गेंदागिडी म्हणते गेंदागिडी ते वरतेच त्यांची तपळावून घेऊन टप्पा भेट्यांचा असं आहे तो वातावरणाची परिस्थितीला त्याला सांगा मग कोळे रोगून आधी आधी कसं होलं कोळे रोगू मेन अन्नपणीतून कोळे रोगू मस्तच हलो कंट्रोल करवे नाही उक्काळी नटली उक्काळ्याला उक्काळ खाली म्हणे म्हणलं पावसामुळे लागले तर ते गाठी आगोटी आगोटी मध्ये असं सोड एशा सुटा जात म्हणे अगदी भारी पाऊस मला कोळे रोग आणतो अर्धेला अर्धे आमची मग थोडे मिळाले सोसायटी सल्यो का तुमच्या कशी व्यवस्था पण सोसायटी कारकळान चली एटा नेल्लिकार किंवा एटा उस्मार हंगेन नारावी लोकल काय नाही नथा पूरा कारकळान तसं ते रेशननी तशी व्यवस्था काय मी एटा पळा तो एक जाण सांगेच्या मोठे मोठी अंगडी पळा असती तेन्ना गव्हर्नमेंटान लायसन्स हळद्याचं जनांगाला दुरी जाय तुम्ही देवा म्हणे काही सांगा त्यांनी सांग एटा उस्मारान तो त्याको शेणे सलो तो आमना तेडला कसं नाव रेशन मिळालं तेटला मला आता पुरत नातला ಒಟ್ಟು एक खजेसे तांदूळ ते हाडीत नातलो मध्ये तो पुडी असली असं म्हटल्यावर द्यायचं नाही मग चिमणेल तेल खूप उपयोग घेऊन जातो चिमणेल तेल बंद तेटला चिमणी उत्ते बोय असेल अगत्य वेगळं काय हे मला एटा करेंट आहे ना ಸಾಧಾರಣ 62 ಅಂಕ 3 ಅಂಕ 74 75 ನೋನು ತಾ घर राहिलेला अगदी पंपाला अगदी पंप आहे का 13 पंप 5 ग्रामाला सँक्शन झाला ते तू आमचो एक पंप मग ह्याच्या नारायणची तो एका 3 का 4 पंप बसप पुजारी करंट कसा आहे म्हणतात त्यांची करंट एटा आमचे गंगेनीरा 2 घरांना मात्र राहिलं बाकीचं ना मग एक 2-4 वर्ष उपरांत अशा सामान्य फोन होईच होती फोनाची व्यवस्था आहे आमदा मात्र आणि पहिला घरा आहे तुम्ही घालला इथं थोडा माणसा म्हणे म्हणलं कोणाला फोन करावं मग करंट घालला म्हणे म्हणलं तर चिमणी 2 ट्रेल होते आम्ही दोघात असा नाही म्हणता नाही तसा नाही काढ ओटू सांगा ना मग तेडला फोन कसे झाले ओटारे फोन आपला ऐशा म्हणे फोन संपर्क मिळत नाही हे समस्या असेल तेडला समस्या कसं अगदी फोन त्यांच्या कारकडाला ऑफिसला करावं आमचे अमके नंबराचा आमदा हे दे म्हणे ट्रंकल सिस्टम ते कनेक्ट ಲೈನ್ ದೇವತ ಇಂಥವರಿಗೆ ಮನೆ ಇನ್ನು ಮಾಡಿ ಮನೆ ಮನ್ಸತಿ ಮಗ ಕರವತ್ತು ಮನೆ ಶುರು ಫೋನ್ ಆಯ್ತು ಮಧ್ಯ 51 ಅಂತು 51 मग असं 52 53 असं त्याचं मला किती असे फोन घालणे एका वरी कळेल मला लईन ओढावायची मला किती घालणे त्यावरी ओढजेनी फेरनोडीशी थोडे जागे मग खांब्यात होते मग मी जाऊनी के रेवणी त्यांची बोलवणी मग त्यातला ऐका थोडे पैसे वेचले नाही त्या खांब्याने घालवणी ते खांबे करंटाचे ते लोक खर्च केलं लमसम लगे हाय
बिसी करून करवायचा झाला म्हणे कोण हाय अप्पा तर आधी डीजीला सांगला हा हा डीजीला येणू आहे एका क्रूड येईल म्हणे एक जण हा 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 त्यातला ते पंपाला तसं सांगा मग डीजीला तो जाईल तर मग मिळत नाही आता ಸ್ವಲ್ಪ ಇರುವುದು ಅದು ಹಾಗೆ ಹೀಗೆ म्हणे मग डीजीला तो डीजीला जाणायचं ಅಂತಂದ ನೆಲ್ಲಿಕಾರ್ ಹೇಳಿನ ಜಂಗರಾಜನ एक जंगराज म्हणे एक नारा विंतू एक डॉक्टर हो ते पडा ते तो दादा हा आमचं हो ते अवघे मला मस्त दोस्ती हा, हा. आहे मग इंच्या मालपी बट असं म्हणलं करंटला अप्लाय हाय ಎಪ್ಲಾಗೆ ಕೆ ಬಿಲಾಗೆಲ್ಲ ಈ ಪಾಂತಂಟಿ ಸಾಂದವೇರಿ ರೇಣೋच्या ಕೆಲವೊಂದ ದಿವಸ ಇದೆ ಮಗ ಅಪ್ಪುಜಿರಾವ್ ಮನೆ ಕೊಡೋದು ते लईनाचं हो त्याला झाडीला ऊर पुरा खंबा पाडलं लाईन व्हायचं भैया झालं आवडे मला तर हाय पैसे देत टाकीचा हाय मग ऑर्डर तो येऊन जेवणांना घेऊन यायलो पुराने खंबे घालणे लाईन ओढणे आणि हे ठेणीचा नाही हा काही मग घराला वायरिंग पडायचं तर कुडेलचं तर कारकलचं मंगळगुरू विभाग होय कुडेलच्या होसमारांनी कुडेलचे येऊन वायरिंग मग ते आम्हाला दोस्त्यात निम्मल्ली हाकसू बट होय ना मला ते येऊन एका कुडेलचं वायरिंग केली त्यातला होसमारांचं भजन मंदिर एशायचं आहे ना ते त्यांना अगत्यच ना मग तेही मिळले त्याला हे सुमार 50-60 वर्ष आधी कथा ಐವತ್ತೈದು हाय ऐसा बोलया तेडला जाणं आहे आजी मस्त अभिवृद्धी झाली शे आजी घरठींची एक करंट का एक फोन का से आजी घरठींची काम करायची व्यवस्था झाली शे हळली म्हणत कारकळाला काही सामान हाडव सांगतो त्यांचा एक 28 संघाचा लोरी आणतो त्यांची अरसकट्टेवरी सामान डिलिव्हरी झाली त्यांची लोरी चाली त्यातला आमना मशीनदाणी पेंडी मग तांदूळ हवे ते कसं आमना वसना खायच्या फोन ಮೂಲಕ सांगावायचा ಅಥವಾ ಕಾರ್ಕಳ ಗೆಲ್ಲ ವೇಳ ಪಟ್ಟಿದ್ದೇವೆ ते लोरी आणते झाडावायचं एटा येऊन फिरनोडे पडत तुमच्या काळात तू अशा एक जंबार जाणं त्याच्या देशीला जायचं नाही तर हेगडाला दुर्गाला जायचं हे अवघा कसा सांगा आम्ही दुर्गा हरिहरेश्वर देवळाशे मोठो यागू झालो वाजपेयी हो हो तो यागू झालो तो शिंगेऱ्याचे अग्निहोत्री म्हणे तेही एठा गरुडचे येणं म्हणे चालला तर मग जाणं नाही तर शिंगेऱ्यां केली एठा वाजपेयी वेगळे याग झालं पण वाजपेयी यायला नाही गेलो देवळाशी झालो हरिहर त्यातल्या कारकळचे कारण असं मग ಕೆಲವು सर्विस झाला तू वेगळा दूर हे देशीला जाय म्हणते देशीला जाय म्हणते कसं जाणं म्हणते का पण एठाच ते गुरुवायांची उपिलंगाडी उपिलंगाडी कसं जाय मग त्या नॉईस होडेन जाय पेलतडी होडेन जाऊन त्या बस स्टँड त्यातला तगडाला जायचं एका राजलक्ष्मी बसतो ना दाखवायचा आता साधारण 5 घंटे जायचं संध्याचं कुडेल ठिणी गावायचं ते तुलाच सगळं अर्सिंग मक्की तिकीट अर्सिंग मक्की शिशीला वेरी मे मज्जे असं जायचा विषय नाही नाही ते धर्मस्थळात जाऊन तो विषय आजी सांगा मे लग्न पण हा हाय का तेडला पण ती आई नाही पडा ती हाय नेत्रावती मग ती झाली ते सरकडे नच केले एठा केलो ना मग दुसरो MLA करो साम्राज्य म्हणे सेट्टाडीन तो केलो मी यारचो सांगको दुर्गीचो ह्या चिल्लर करवायचो MLA तो मी तेडा गेल्लो सो सेट्टाडीन तू सर्व साम्राज्य ट्रेनिंग नो करवेल ना तू व्यवस्थित जाणं याचा तुमचा इतलं मोठा एक जीवन 80 वर्षांचं जीवन हे तू मस्त अनुभव तुम्हाला झाले होते मस्त हेच एक अमृत आमच्या वीक्षकांसाठी एक द्या मुळे तो किती मनुष्य एठा येऊनी लागवणी सांगवणी खेळणीचे आठवण होते कुठले मनुष्य आहे सगळे केंकेंजन म्हळे कांतावरा हेब्री त्या शंकरनारायण हेगदा तुमच्या बेलतांगडीन तो तेगदा कक्किंजे म्हळे त्या निर्या हेब्बार त्या जायवे आधी मिळत असं नाही मस्त मग तुमच्या बेलतांगडीन तो चपडा ऐक
आठवत नाही ती आमची एठासची बजाकिरे बजाकिरे बजाकिऱ्याने मग एक सोमणार हाय 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 तेगडाच हाय असं खायचं अगळी 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 हाय अगळी हाय दाते हय दाते त्या केलो मनुष्य कॉन्टॅक्ट संपर्क. ना मला एठा पेला करा त्यांची की बाईया को एठा जाई जाली. एक खेडी जाई अगळी हय त्या थोडा अगळी अशी एक जमनाबाद कोट आहे हाय कुंडडका कुंडडका हय, एक. कुंडडका एक हय तो आमचो मनुष्य ते हेला जायवे जायवे ना ते जमनाबाद टिपू सुलतान बांधित त्याला अंगी काढता बी एक हो, हो. गव्हर्नमेंट तिकीट नरसिंहगड 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 हाय. पैसे देवावे हा, हा, हा. तिकीट करावं हा आम्ही चोख असो चरायला गेलो चला. मत्ता मनुष्य मुंडाचे ते भीड आहे मग गुंडी असं त्यांपैकी. अयो हा. बीडे गोपाळ जियन बीडे एम बीडे एम बीडे हा. म्हळे आर्यन बीडे म्हळे तो मास्टर तो लेक्चर एम बीडे म्हळे मोठो परगावान तू परदेशान जाऊन हे केलेलो एम बीडे रे ते घराशी जेवण सुद्धा गोपाळ तो आमचा संविधान म्हणाला आहे मस्त विषय आहे. एक आमच्या वीक्षकांसाठी तुमचा एक अनुभवाचा अमृत द्या एका जीवनामध्ये असं हाय तुम्ही अशा मना केलेल्या प्रकार जीवनामध्ये असा म्हणे तुमच्या अशा कळणारच आहे मज्जे केलेल्याच होतो अनभविष्यालाच होतो हे बघे मला कोणत्या म्हणे म्हणा एक पैसो माथन बरो नाही हाय, तो विषय होगा अनुभव जीवन खर्चाला गुण झाला अलफला हायवे अनुभवी सायलेन समजता मस्त आंबे अशा चोखट आंबे कसले कशी आंबे म्हळे हे सुना सना द्राक्ष द्राक्ष. हे सना लायला सना चिक्कू चिक्कू अशायचे काय. कितळे मुसुंबी सना असं आपण सना मस्त विषय अनुभव गृहकृत्याला हवी असताना लवंगा का पुरा, अज्जीसच लवंगा. అయినా असं का मग काजूबेन तुमचा किती आणचलो इडला तेडला मस्त होतो हा काजूब्यांचा रेट आणि कसा होता इडला तेडला काजू असं म्हळे एक विषय हा. ओपळा छे हा. तो जागो काजव्यांची फाडी फाडी म्हणजे चालली हय. हा. ती फाडीची म्हळ्यार साधारण तेडला कळाशी मुडो म्हणे हय, हय. काजव्यान केती मुडे जाले असं जाले. साधारण एक 50-60 हो. किलो काजू तेतला. मग तेडला रेट आणि कसा रेट 8 आणे म्हळे 50 वयस एका किलोला लवंग हा, 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 हा. लकी सुद्धा हा हा त्यामुळे जागो तिथलं ओलसे म्हळे एखाद्या आता म्हणलं हानी आहे तू गावाला जा येळाचा बुडा येळा सुद्धा गाव तसं समृद्धी गंगे नीरू मुळे रिअली गंगे नीरूची हे बरं गंगे नीर म्हणे यांचं एक विशेष म्हणे म्हणत आमचं गंगे नीराचं पाणी हा. पूर्वाभिमुख जाय होता तर मोठा विषय एठा दक्षिण कन्नडात तसले जागे उन्हायची नाही म्हणे पूर्वाभिमुख झालं आजी 300 वर्ष बसणे नाव म्हणे म्हणते शास्त्र म्हण क्षिप्रा वेदवती महासुर नदी शाता गया गंडकी जो पूर्व समुद्राला म्हटला बाकीचे गंगा सुद्धा भागीरथी ब्रह्मपुत्र एक क्षिप्रा म्हणी शके नाही ती तेवढा बरी दूर वेदवती महासुर नदी म्हणते देवाई नांगर शाता गया गंडकी गंडकी नेपाळांचं सालिग्राम असं हय सालिग्राम गंडकी असं नाही तो पूर्वाभिमुख मद्रास तू मिळवायचो बाकीच्या पुरा कलकत्त्यातून ए पूरा ಮೇಟ್ ಹೆಬ್ಬೆಲೆ 65 ರೂಪಾಯಿ ಹೆಬ್ಬೆಲೆ ಎಂತು 35 ರೂಪಾಯಿ ಬರ್ತ ಹೆಬ್ಬೆಲೆ ಸಲೆ तेंतू ಕೆಲವು ಗೆಲ್ಲೆ 30 ಲಕ್ಷ ಕಾಗಿತಾಂಗ मग आवगेंच्या मंगळांचं उपर तुमधानी कसोस आहे आधी कसोस आलो आधी कसो आलो इच्छा कसो पण ಮಂಕಳಂತೂ ಈ ಗಮ್ಮತ್ ಮಂಕಳಂತೂ ಉಪದ್ರವ ಮಸ್ತ್ ಥರೋ ಏದಾಗ 10 वर्ष मंकळ मायरे ओहो मंकळच नाही मंकळ खेळायचा नाही लन्नपणी कसं त्याची अगदी मस्त झालंय चालेल हा हा मस्त झालं त्यातला आमचा गण्ण सण नाना म्हणे याव का कट्सन मग ಕೆಲವು ಮುಗ್ರೆ ಸಲೆ ते मुगरे हा हा असं करणे आता हे मारणी चिल्लर विषय पुरा काही गुंडे फगारी सुद्धा ಗುಂಪು ಸಲೋತೆ सो तू मम्मा तू एड्डोळ तुझा विशेष जीवनाचा अनुभव आमच्या वीक्षकांसाठी वाटून घेतलेला तुमचा अनंत अनंत धन्यवाद. ओम स्वस्ति.